बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी नाव जोडलं गेल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आक्रमक झालेत। आम्ही भोंदूबाबांचा निषेधच करतो, पण मला बदनाम करण्याचा अजेंडा भाजपच्या कार्यालयातून राबवला जात आहे असा आरोप कडू यांनी केलाय। खरातला भेटणाऱ्या बड्या भाजप नेत्यांचे फोटो दाखवत त्यांनी थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। बच्चू कडू यांनी यावेळी थेट पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत भाजपला कोंडीत पकडलं। आसाराम बापूंच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गेले होते। भाजपचे अनेक मोठे नेते त्यांच्यासोबत होते, मग त्यांचेही राजीनामे मागणार का? कोणासोबत फोटो असला म्हणजे तो माणूस आरोपी होत नाही। ही निव्वळ मला बदनाम करण्याची टीम भाजपची आहे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। भोंदूबाबा अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यात खरात कडूंच्या कानात काहीतरी सांगताना आणि तुम्ही भाजपमध्ये मंत्री असताना इथं या असं म्हणताना दिसत आहे। या व्हिडिओवरून कडू यांच्यावर टीका होऊ लागताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली। बच्चू कडू म्हणाले की आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं होतं, त्या ठिकाणी तो बाबा होता, त्याने माझा सत्कार केला। तो वयाने माझ्यापेक्षा मोठा असल्याने भारतीय संस्कृतीप्रमाणे मी त्याच्या पाया पडलो। तो बाबा कामाचा नाही हे आम्हालाही माहीत असतं, पण समाज मन जपण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जावं लागतं। मात्र अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेधच करतो। भाजपवर हल्लाबोल करताना कडू म्हणाले की याच अशोक खरातला भेटायला गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि विखे पाटील गेले होते। त्यांना कोणी जाब विचारला का? भाजप ठरवतं कोणाच्या सीडी बाहेर काढायच्या आणि कोणाला बदनाम करायचं। मी गरीब आहे म्हणून मला प्रश्न विचारला जातोय। अशोक खरातने जयंत पाटील यांना रक्ताने अंघोळ घातली होती असा खळबळजनक दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। जयंत पाटील हे आपल्या मुलाला घेऊन भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते। या संदर्भात जयंत पाटलांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील पडळकर यांनी केली आहे। गोपीचंद पडळकर यांनी TV9 या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना जयंत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। ते म्हणाले, जयंत पाटील यांना कोणाच्या रक्ताने अंघोळ घालण्यात आली हे समोर आलं पाहिजे। खरातने नरबळी दिल्याचा पोलिसांचा संशय आहे, त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्ताने अंघोळ घालण्यात आली ते रक्त कोणाचं होतं हे समोर आलं पाहिजे। जयंत पाटील हे स्वतःला पुरोगामी नेते म्हणवतात, देवधर्म मानत नाहीत, मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केलाय। पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, महिला अत्याचारावर जयंत पाटील यांची भूमिका काय आहे हे पण तपासायला पाहिजे। गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरु आहे। खरात जयंत पाटील यांच्याकडे पूजा घालतो हे सगळ्या ईश्वरपूरला माहीत आहे। जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे। अशोक खरातच्या गावात 40 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन का दिली यात जयंत पाटील यांचा मोठा सहभाग आहे असा आरोप पडळकर यांनी केला आहे। अशोक खरात सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक फोटो समोर आला आहे। यावर प्रश्न विचारण्यात आला असता गोपीचंद पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री महोदय जे दिसले ते एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। यावेळी बोलताना पडळकर यांनी पुरोगामी म्हणवणाऱ्यांवर टीका केली आहे। ते म्हणाले, एकीकडे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा भोंदूबाबांना घरी आणायचं, पूजा करायच्या असे प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केले आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। विधान परिषद आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरी यांनी अत्यंत भावनिक क्षण अनुभवला। निरोप समारंभाच्या वेळी त्यांनी अजित पवार यांची आठवण काढत मनोगत व्यक्त केलं। या निरोपाच्या फोटोत तुम्ही असायला हवं होतं, पण शेवटच्या दिवशीची माझी ही इच्छा अपूर्णच राहिली अशा शब्दात त्यांनी आपली भावना मांडली। त्यांच्या या पोस्टमुळे दादांविषयीची त्यांची आत्मीयता आणि आदर स्पष्टपणे दिसून आला। निरोप समारंभ झाल्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी नतमस्तक झाले होते। निरोप समारंभ संपल्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून मिटकरी यांनी अजित पवारांचा फोटो हातात घेतला आणि नतमस्तक झाले। हा प्रसंग उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला होता। 6 वर्षापूर्वी मिळालेल्या आमदारकीच्या संधीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। हा राजकीय प्रवास संपत असला तरी दादांनी दिलेली संधी आयुष्यभर लक्षात राहील असं सांगताना ते भावूक झाले होते। आपल्या संदेशात मिटकरी यांनी अजित पवारांच्या अचानक जाण्याचा उल्लेख करत तुमची एक्झिट अजूनही अनुत्तरित आहे असं म्हटलं। या घटनेमुळे कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली पोकळी त्यांनी स्पष्ट केली। महाराष्ट्रभर विखुरलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या भावना रोज गहिवरतात असं सांगत त्यांनी या दुःखाची तीव्रता व्यक्त केली। हा केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण पक्षासाठी मोठा धक्का असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं।
याचवेळी त्यांनी एक ठाम निर्धारही व्यक्त केला. विमान दुर्घटनेचं सत्य समोर आणण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ असा शब्द त्यांनी दिला. स्वतःला शेतकरी लेक म्हणवत त्यांनी न्यायासाठी लढण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भावनिक आणि ठाम भूमिकेमुळे विधान भवन परिसरात उपस्थितांचं लक्ष वेधलं गेलं आणि हा निरोपाचा क्षण सर्वांसाठी स्मरणीय ठरला. सत्तेमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना वाचवणं हे मुख्यमंत्री करणारच. खरातच्या ट्रस्टला जयकुमार रावलच्या विभागाने पैसे दिले, हे सरकार सोयीच्या गोष्टी पुढे आणतं, काही दाबून ठेवतं. या प्रकरणात अनेकांनी हात धुतले आहेत. या चौकशीत काही पुढे येईल असं वाटत नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की रुपाली चाकणकर यांचे प्रदेशाध्यक्षपद जोपर्यंत तटकरे म्हणत नाही तोपर्यंत काढलं जाणार नाही. तटकरेंच्या मनात येईल त्या दिवशी तो निर्णय घेतला जाईल. रुपाली चाकणकर यांचं नाव जेव्हा पुढे आलं त्यावेळी तटकरे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीवर ताबा असलेले तटकरे आणि पटेल हे राष्ट्रवादीत निर्णय घेतात. विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्यात LPG गॅस मिळत नाही. देशाचं नेतृत्व चुका करत असेल त्यांचा त्रास जनतेला होतोय. इराणसोबत अनेक वर्षांचे चांगले संबंध सरकारने बिघडवले आणि त्यामुळेच आम्हाला या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्याशा मेडलसाठी इस्रायलला जायची काय गरज होती? त्यावेळी जनतेला वेठीस ठरण्याची वेळ आली. आता सर्वपक्षीय बैठक घेण्याची वेळ आली आहे. ज्या वेळेस गरज असते तेव्हा विचारत नाहीत. परराष्ट्र धोरण न कळणारी मंडळी हे यांचे सल्लागार आहेत, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की आमदार निवासमधील गॅस संपला असून तिथल्या माणसांना कसा तरी डाळभात शिजवून देण्यात आला आहे. तर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये गॅस आणि तेलाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. परिवहन सेवेवर याचा मोठा फटका बसणार आहे. सर्व व्यवहार थांबतील. कोरोनामध्ये जसा देश थांबला होता तसा देश पुन्हा थांबू शकतो. नागपूरमध्ये पुरेसे डिझेल नसेल तर पुढे काय होईल याची लोकांना चिंता लागून राहिली आहे. सरकारमुळे जनतेला या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पटेल आणि तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता, तसंच हा सगळा कट रचला गेला असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय. विधिमंडळ परिसरात रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसंच ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी एका व्यक्तीच्या सह्या आहेत. या सह्या कशावर त्यांनी केल्या आहेत? एकतर त्यांनी खोटं सांगितलं की त्यांचे कॉन्स्टिट्यूशन जे आहे, प्रत्येक पक्षाचं एक कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलंय. त्यात जे कार्याध्यक्ष असतील त्यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील. पुढं रोहित पवार म्हणाले, म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारी रोजी हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थ पवारला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे पत्र इलेक्शन कमिशनला देण्यात आलं. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजितदादांची ताकद आणि पक्षाचे पूर्ण अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिले गेले, जे सुनेत्रा काकींना कळलं असणार आणि त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला. आता यात बघा, अजितदादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कदाचित नाशिकचाच तो भोंदूबाबा आहे, तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न होतो. याच्या मागे कारण म्हणजे पक्षावर ताबा मिळावा असं होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला हे आम्ही शोधत आहोतच. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 दिवसात पियुष गोयल यांचे स्टेटमेंट येतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. नंतर ते म्हणाले की मी चुकून बोललो. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी भोंदू अशोक खरात यांच्याकडे जाऊन अघोरी पूजा केली होती, असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. सपकाळ यांच्या या आरोपामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. भोंदू खरातचे अनेक नेते आणि अधिकाऱ्यांशी साटेलोटे आढळले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त दावा केलाय. ते एका पोस्टमध्ये म्हणाले की सरकारने भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2018 साली 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता.
फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे आणि आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबांशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही भोंदूबाबांसोबतचे फोटो समोर आलेत. ते पुढे म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदूखराशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळतेय. भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यांपासून माहीत होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खराशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काहीही कारवाई केली नव्हती. भोंदूबाबावर कारवाई करण्याची हिंमत भाजपकडे आहे. आध्यात्मिक संतांसोबत आम्ही उठतो बसतो, कारण ते धर्मांचे काम करतात. राऊतांना हिंदू धर्माबद्दल आदर नाही, त्यांना मुल्ला मौलवींची संघटना बांधणीमध्ये रस आहे, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. RSSवर टीका करण्याचा राऊतांचा अधिकार नाही. आम्ही संतांचे आशीर्वाद घेतो, पण भोंदूंवर कारवाई करतो. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांना औरंगजेब, अफजल खान यांचे वंशज जास्त प्रिय आहेत. खरात प्रकरणी ज्यांनी फोटो व्हायरल केले त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येणार आहे. ते फोटो सोशल मीडियावरून काढण्याचं काम सुरू आहे. अजित पवार प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी तपास सुरू आहे. नवनाथ बन म्हणाले की उभाटा गट संपवण्यासाठी संजय राऊत नावाचा हस्तक भाजपने पाठवला असा दावा राऊत करतील. पत्राचाळीत घोटाळा करण्यासाठी राऊतांना भाजपनेच सांगितलं होतं. अलिबागमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणं, महिलेला शिवीगाळ करणं हे सगळे भाजपच्या सांगण्यावरून केलं असं म्हणतील, असा टोला बन यांनी लगावलाय. नवनाथ बन म्हणाले की 31 जुलै 2020 रोजी माविया सरकारने भोंदूबाबा खरातसाठी पाणी देण्याच्या निर्णयासाठी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना भाग पाडला. नाशिक शिवसेनेची जबाबदारी राऊतांकडे होती. त्यातूनच खरात यांच्या आश्रमाला पाणी पुरवठा झाला पाहिजे यासाठी राऊत यांनी प्रयत्न केले असं दिसतं आहे. भोंदूबाबा खरातसाठी राऊत यांनी प्रयत्न केले आहेत. मावियाचं सरकार संजय राऊतांच्या सल्ल्यानंच झालं आहे. अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाशी असलेल्या वादग्रस्त संबंधांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होताना दिसतीये. या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांची उचलबांगडी व्हावी अशी मागणी खुद्द पक्षांतर्गत स्तरावरूनच जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चाकणकरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून पक्षातील नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून 2 गट पडल्याचं दिसत आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांविरोधात उघड बंड पुकारत त्यांच्या हकलपट्टीची मागणी केली आहे, तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आमदारांमध्येही या विषयावर मतमतांतरे असून चाकणकरांना पदावर कायम ठेवावं की हटवावं यावरून पक्षात सध्या तीव्र संघर्षाचं वातावरण निर्माण झालंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडल्याची चर्चा आहे. तसेच या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं उघड होताना दिसतंय. रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात काम केलं असून त्यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी नाशिक तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष तसेच ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी केलेली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.